नमस्कार मंडळी. तर आपण आलो आहे सकाळी सकाळी या शेतामध्ये. हे बघा दिवस उगवून चांगला वर आला आहे. हे बघा आपला ऊस दैवार पडलेला आहे. थोडं थोडं बटाटे वाळून गेले. बघा काढायला आले बटाटे. हे बघा ऊस किती छान आलाय. गवत भरपूर आले. आता खुरपून घ्यायचंय. कांदे पण केवढाले झालेत बघा. आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेले कांदे ते छोटे छोटे उपटू नको रे, लहान आहेत कांदे, उपटायला आलेले. चला तर मग हे बघा कसला भारी आलाय. ह्याच्यावर दव पडलेलं कसलंय बघा. दव बिंदू. हे बघा दव बिंदू. त्याला आमच्या इकडे दैवार म्हणते. दव बिंदू. हे बघा कांद्याला बी आलंय. हे बघा कांद्याला बी आलंय बघा. मोठं झालं निबर झाल्यावर वाळतंय. कसं व्हायला लागले ए आर्यन. बघा मित्रांनो, बघा ही कांदा कसला भारी आलाय. एकदम गोड गोड कांदा आहे. हे मी आता घेणार आहे मोडून खाण्यासाठी माझ्यासाठी. तर मी हे मोडत आहे मित्रांनो, पाहू शकता. नंबर 1 कांदा आला आहे. आर्यन कांदा खाऊन दाखवायला. असं तिखट लागत नाही कांदा, नुसतं खाल्लं तरी. हे ते तांदळीची भाजी आहे. आपली दुसरी असते त्यापेक्षा ही छान लागते. खा बघा सोललाय. बघू खातोय का. खा. आता मी कांदा घरी नेणार. इथं वांग्याचं झाड आले आपले. बघा कसलं भारी आले. भाजी पण छान आली. वांगी लागायला लागली तर ह्याला. हे बघा हे बघा भरपूर आहेत. पलीकडनं पण आहेत 2-3. हे बघा तिथं शेतात आलं की सगळंच बघायला भेटतंय. हे बघा इथं पण आलंय, पण ह्याचं बी होत नाही. त्याला अर्धा कांदा कापायचा, नंतर लावायचं. त्याला आलेली बोंड त्याचं बी धरते, त्याचं धरत नाहीत बी. बघा ऊस कसला भारी आलाय. ऊस एकदम भारी आला. हे शेळीला खायला दुधाने त्याच्यातून दूध निघतं. हे बघा तीळ. आपण पहिला व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये बारीक आहे, त्याला फुलं लागली नव्हती, काय नव्हती. हे बघा ह्याला किती फुलं लागली. सकाळी सकाळी शेतात आल्यावर एवढं सुंदर वाटायला लागले. असं खूप करमायला लागले. हे बघा कशी लागलीत बघा. बोंड पण लागलीत, फुलं पण आहेत, कळ्या पण आहेत, सगळंच आहे. उन्हाळी तीळ असल्यामुळं खूप पांढरा शुभ्र होत आहे. बघा कसला भारी. शेतात आल्यावरच भारी वाटते. हे बघा गहू आपल्या लोंब्यामध्ये आला आहे. उन्हाळी तीळ आहे बघा. एकच ज्वारीचं मोड आलंय बघा तिथं. कसला भारी आलं. हे बघा गहू कसला भारी आला. खाल्ला कांदा झाला खायचा. मित्रांनो, तर हे कांदा खूप तिखट होता, तर आम्ही खाऊ शकत नाही आता कांदा. तर तुम्हाला खायचा असेल तर तुम्ही चपाती सोबतच
दाखवा. शेतात आल्यानंतर कांदा आणि इथं पहा कांदा बटाटे तर आत्ता वाळून गेलेले आहेत. तर मित्रांनो आम्ही ए काय समजते का रेन pipeline पाईप केली. रेन पाईप रेन पाईप भिजवायला टाकलं होतं रेन पाईप. म्हणजे पाईपलाईन केली आहे. हे बघा कसा आहे गहू, कसला आलाय बघा भारी. हे गव्हात उभारून दाखव रे. मी या गव्हात उभारून दाखवू. हे अरे या किती बघा खराब मित्रांनो, होतंय रे. हे गहू मी एवढा आहे. हे गहू एवढा आहे. सर तुला नाही दाखवत आता. तू किती वाटोळ केलंस गव्हाचं. मी केलं होतं. शी